सोनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे इथे चकली। त्यासाठी त्याची भाजणी कशी करायची तर ते बघूया। त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया। सर्वात आधी आपण इथे घेतले आहे 800 ग्राम तांदूळ, 400 ग्राम चना डाळ, 200 ग्राम मूग डाळ, 100 ग्राम उडीद डाळ, 200 ग्राम पोहा, 200 ग्राम साबुदाणा, 40 ग्राम धने आणि 40 ग्राम जिरा। तर ही भाजणी आपली आहे 2 किलोची। तर आता हे सर्व आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर 2 तास त्याला फॅन खाली वाळवत घालूया। ठीक आहे, चल आता आपण हे सगळं धुवून काढू आणि फॅन खाली वाळू घालूया आणि नंतर मग भेटूया। तुम्ही इथे बघू शकता। आता हे आपण इथे भाजून घेतलं आहे। याला आता दळून आणायचं आहे। नंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला पुढे दाखवते। ठीक आहे, चला आपण चकलीची प्रोसिजर तयार करणार आहे। तर त्यासाठी सर्वात आपण इथे घेतले आहे 4 वाटी भाजणी, चवीनुसार मीठ, 2 चम्मच लाल तिखट, लसूण पेस्ट 2 चम्मच, 2 चम्मच पांढरे तीळ आणि कडकडीत झालेलं तेल। तर चला आता आपण चकली बनवायला घेऊया। भाजणी, त्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ, लाल तिखट 2 चम्मच, पांढरे तीळ 2 चम्मच, आणि हे तेल आहे आपण छान असं कडकडीत गरम करून घेतलंय। आणि लसूण पेस्ट। आता हे छानपैकी असं मळून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट रेस्ट करत ठेवायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपला डो रेडी झालेला आहे। आता आपण चकला बनवायला घेऊया। चला तर मग आपण आता एक गोळा करून घेणार आहे पिठाचा आणि नंतर चकल्या पाडून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपल्या चकल्या रेडी झालेल्या आहेत। आता हे आपण तेलामध्ये तळून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे। चकल्या छान अशा तळून घेऊया आता आपण। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या रेडी झालेल्या आहे। बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहे। तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एक नवीन रेसिपी सोबत। ओके, बाय।